नमस्कार इतिहासप्रेमी आणि शिवभक्तांनो, माणदेश माझा या आपल्या लाडक्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। भारताच्या अथांग संस्कृतीमध्ये आणि अध्यात्मामध्ये महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांना एक सर्वोच्च स्थान आहे। आज आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत अशाच एका अद्भुत, अलौकिक आणि प्राचीन स्थानाचा इतिहास सांगायला, जे आहे भगवान शंकराचे 8वे ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र औंढा नागनाथ। हिंगोली जिल्ह्यात वसलेले हे भव्य मंदिर केवळ श्रद्धेचे केंद्र नाही, तर भारतीय स्थापत्यकलेचा एक देदीप्यमान मुकुटमणी आहे। पौराणिक कथांनुसार या मंदिराची पहिली उभारणी स्वतः पांडवपुत्र धर्मराज युधिष्ठिर यांनी त्यांच्या वनवासादरम्यान केली होती। पुढे यादव काळामध्ये या मंदिराला हेमाडपंथी शैलीत एक अभेद्य आणि देखणे रूप देण्यात आले। इथल्या प्रत्येक दगडावर, प्रत्येक खांबावर कोरलेली शिल्पे आज शेकडो वर्षांनंतरही जिवंत वाटतात। मित्रांनो, औंढा नागनाथ मंदिराची काही वैशिष्ट्ये तुम्हाला थक्क करतील। सामान्य शिवमंदिरांमध्ये शिवलिंग जमिनीवर असते, पण इथे देवाचा गाभारा भूगर्भात म्हणजेच तळघरात आहे। शिवरायांच्या या पवित्र पिंडीचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला पायऱ्या उतरून खाली जावे लागते। आणखी एक आश्चर्य म्हणजे इतर मंदिरांप्रमाणे भगवान नंदी महादेवाच्या अगदी समोर नसून ते मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला एका स्वतंत्र मंदिरात विराजमान आहेत। यामागे दडली आहे संतांची एक अद्भुत कथा। नमस्कार। सौराष्ट्री सोमनाथंच श्रीशल्य मल्लिकार्जुनम उज्जैनंच ओंकार ओंकार ममलेश्वरम परल्या वैद्यनाथंच डांकिन्याम भीमाशंकरम सेतुबंदेतु रामेशम नागेशम दारुकामणी। औंढा नागनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे। संत नामदेवाच्या भक्तीने हे मंदिर फिरलेलं आहे। फिरविले देऊळ जगामध्ये ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला। हे पूर्वेचं द्वार पश्चिमेस झालेलं आहे नामदेवाच्या भक्तीमुळे। वरचा जो पांढरा भाग आहे तो इंदुरीची राणी अहिल्याबाई होळकरने बांधलेला आहे आणि खालचा जो दगडी भाग आहे तो पांडवांच्या काळातला आहे। म्हणजे या मंदिराला कमीत कमी 5,500 वर्ष पूर्ण झालेली आहे। आणि हे जे ज्योतिर्लिंग आहे हे 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वं ज्योतिर्लिंग आहे। नागेशम दारुकावनी। दारुका नावाची एक राक्षसीन होती, तिला एक मुलगा होता। त्या मुलाचा वध नागानं केलेला आहे, म्हणून या ज्योतिर्लिंगाचं नाव नागेशम दारुकावन असं पडलेलं आहे, औंढा नागनाथ। असा हा इतिहास, अशी ही शिल्पकला आणि अशी ही अथांग भक्ती एकदा तरी डोळे भरून पाहावी अशीच आहे। तुम्हाला औंढा नागनाथ मंदिराची ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। अशाच नवनवीन ऐतिहासिक आणि सांस्कृतिक व्हिडिओसाठी आपल्या माणदेश माझा चॅनलला आजच सबस्क्राईब करा। व्हिडिओ संपादन लिंगराज साखरे, दहिवडी। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह, तोपर्यंत पाहत रहा माणदेश माझा।